आलंय तिकडं हौद्यात जाईन रे हौद्यात जाईन. नमस्कार मित्रांनो, आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी तुमचं स्वागत करतो. ब्लॉगला स्टार्टिंग करतो. आता वाजले सकाळचे 7:45 आणि मग आता सध्या नाश्त्याची तयारी चालू आहे. इथे पाहू शकता पोहे, चहा, 6 पॅक तुला खायला आहे का? इथं भाजीची ती. मित्रांनो, आता मी दुकानावरती चाललेलो आहे. दुकानावरती जात असताना मला एक कस्टमरचा कॉल आलता की आपली गाडी वॉशिंगसाठी घेऊन जा, नाही का? गाडीची विलायमेंट करावं लागेल. मला वाटतं गाडीला एका साईडला ओढती. आणि आता ही रेड गाडीचं आतलं इंटेरियर वगैरे काल त्यांनी सगळं बनवून आणलंय, नाही का? गाडी एकदम ओके. आता ती आपल्याकडे वॉशिंगला आलेली आहे. आतून तिला ना 2 मिनटं आतून तिचं अख्खं इंटेरियर वॉशिंग करायचं आहे, नाही का? दरवाजे ती एकदम ओके मध्ये नव्यासारखी गाडी दिसली पाहिजे असं त्यांचं म्हणणं. अजून त्यांना गाडी पुजायची. चला तर मित्रांनो, आता ही गाडी आपण घेऊन जाणार आहे आणि तिला सगळी एकदम क्लिअर कट बनवणार आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये मी काही क्लिप्स दाखवीन, कारण की आपल्याकडे शूट करायला कोण नसते पूर्ण. चला मित्रांनो, आता जाऊ आणि ह्या गाडीचं संपूर्ण काम करून टाकू. गाडीला मॅक्युअल येते, एकदम अलाय बिल एकदम कडक वाटते गाडी. बाहेरचं लुक दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, गाडी अशा पद्धतीने पाहू शकता. मॅक्युअल गाडीचं इंटेरियर हे एकदम मस्त बनवलेलं आहे. सीट कवर, दरवाजाला लावलेलं. गाडी CNG प्लस पेट्रोल आहे. मला वाटतं आउटफिटेड CNG गाडी मस्त आहे एकदम. गाडीचं नाही मी रिव्हील देत, कारण की हे जे आहे ना, हे फिनिशिंग फक्त चांगलं व्यवस्थित करायचं. हे जिथं जिथं व्हाईट झालं आहे ना, ते फक्त. चला तर मित्रांनो, आता मी काम चालू करतो माझं. तर मित्रांनो, आता पाहू शकता आपली लाल चिप टाकते ना. 2 मिनिटं. तर मित्रांनो, आपण सकाळी इंटेरियर क्लीन करण्यासाठी लाल शिफ्ट घेऊन आलतो कस्टमरची. तर गाडी अख्खी झालेली आहे. इंटेरियरचा फक्त पॉलिशिंग राहिली. ही गाडी पाहू शकता. ही गाडी एकदम म्हणजे अशी क्लीन झालेली, फक्त पॉलिश राहिली. पॉलिश मारल्यावर गाडी एकदम मस्त वाटणार आहे. आणि आता बाहेरून पण दाखवतो 2 मिनिटं. गाडी बाहेरच्या साईडने. तर मित्रांनो, आता बसलो मी जेवायला पाहिजे का वाटण्याची भाजी. बाहेर आहे कोरड गाडी आणि ते आहे मित्रच आहे, पण बसलाय पाणी आहेत. त्याला म्हणलं थांबा जेवण होती. आता वाजले 4:45 आणि यो बाय ह्या चालला जार घेऊन. आपलाच बाय आहे तो. 4:45 वाजता आपल्याकडे बघा काय धुवायला आलं. ही जर कोणाला डांबरी बिंबरीला चोपायची असेल तर ती मशीन नाही करीत, दुसरं करतं लोलर. त्या मशीन नाही काय होत. आणि तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर आपल्या चैतन्य पवार व्लॉगला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. गाड्या धुता धुता तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवतोय राव मी. सबस्क्राईब करून घ्या राव, लाईक बिक. आता ही पिकअप धुवायला आहे आपल्याकडं. ही एवढा मोठा लोलर धुवायचा आपल्याला. कोणत्या कंपनीचा आहे? SDLG. कसली कंपनी SDLG? मित्रांनो, आता वाजले संध्याकाळचे 9 आणि मी आलो आता घरी. आज भरपूर म्हणजे मोठ्याल्या गाड्या धुतल्यात, नाही का? आम्ही तसलं लोलर धुतलंय, एक हायबा पाणी हाणलाय
आणि मी दुपारपर्यंत एकटाच होतो. दुपारनंतर दादा आलता. आता जेवायचा टायमिंग झाला आहे. आता जेवायला बटाट्याची भाजी आणि वाटाणा आहे, जेवण करणार आहे. आणि दुकानावरती चालू आहे आपलं गाळ काढायचं काम. तिथं मी उक्त देऊन टाकले, तर 2 पोरं लावले तिथं काढतील. बाकी काही विषय नाही. ह्यो आमचा गोल्या वासाळा असाच हिंडतो नुसता. आणि इथं मग मी चालू आहे कपडे शिवायचं काम. 4-5 दिवस झाले एकच जम्पर शिवती. दे पाणी आण रे. तर मित्रांनो, आत्ता वाजले संध्याकाळचे 10:15 आणि आत्ता मी आहे ना मी म्हणलं होतं मी दुकानावर जाऊन गाळ काढते, कसं काढते ती बघा. आता दिसणार नाही बरं का एवढं, माझ्या मोबाईलला चार्जिंग कमी. सगळा गाळ तर बाहेर काढलेला आहे, कारण की आपल्याला उद्यापासून म्हणजे गाड्यांना खालनं पाणी मारायसाठी आहे, खाली उतारायला म्हणजे त्रास नाही व्हायचा. तर किंवा आमचा एक दोस्त आलेला आहे, ते आपल्याला चहा पाजणार आहे. पाजणार आहे ना. कुठली तर मित्रांनो, आता 11 वाजलेत आणि हे काम टोटल चाललं आहे मला वाटतं 3 तास चाललं आहे, कारण की गाळ भरपूर होता. आणि कमसे कम 4 महिन्याचा गाळ असेल. 4 महिन्यापासून गाळच नव्हता काढला. आता पूर्ण साफ झालं आहे. आणि तिकडं हौद्यात जाईन रे, हौद्यात जाईन. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग इथं संपवतो. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून द्या. भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये.